म्हणजे काकी मोठी, आम्ही मोठी आई तिला म्हणतो. तिच्याबरोबर आम्ही मासे विकायचो. ती आणायची आणि ती जसं द्यायची तसं आम्ही विकायचो. बहुतेक आम्ही पापलेट विकायचो. ती पापलेटच आणायची. आणि माझी बहीण, मोठी बहीण, ती बागडे वगैरे अशी आणायची. बागडे, तारले. लग्न होऊन ठाण्यात आलेली तेव्हा पण मी जात होते. म्हणजे आता या आजूबाजूच्या होत्या त्यांच्याबरोबर मी जात होते मार्केटला. मार्केटमधून मासळी घेऊन टोपलीत मासळी घेऊन थोडीशी फार म्हणजे कोलंबी, पापलेट, असं ढोमी वगैरे अशी घेऊन ती दारोदार विकायला जायचं. भात आणि मासे हेच त्यांचं खाणं असतं कोळी लोकांचं. त्यांना खूप ते मासेचं हे आहे. जे खाणारे असतात त्यांना ते रोज पण खातात ते. कोलंबी, पापलेट, बोंबील, घोळीचं आणते कधी, कधी रावसाचं आणते. खुप्याचं पण आणते मी, पण फार आता नाहीच आणत जास्त मी खुप्याचं. देवीशूला जास्त बोंबील. आता मी थोडासा रवा त्याच्यात मिक्स करते आणि तांदळाचं पीठ असं करून त्याला ते लावते आणि ठेवते. म्हणजे ठेवत नाही, तळते. फक्त मॅरिनेट करायला मी लसूण, हिंग, हळद, मसाला किंवा मिरची पावडर. मिरची पावडर नसेल तर आपला मसाला घातला तरी चालतं. आगळ, कोकमाचं आगळ असं थोडंसं घेऊन तो त्याला लावून ठेवते. मीठ बीठ लावून असं मॅरिनेट करून 1 तास, निदान तरी 1 तास ठेवावं. कोलंबीचा धागा नाही काढला तर पोट खराब होतो. कोणाला संडास लागतं, कोणाला उलट्या होतात. साल काढायचं आणि जर तोंड आपल्याला हवं असेल तर तोंडाच्या, हे तोंड आहे, तोंडाच्या इथे जरासं सुई किंवा काय घेऊन टाचन बिचन त्यांनी तो धागा दिसतो का बघायचा. असं थोडंसं वरचं चामडी त्याची हे करायची आणि तो असा खोचकून असा धागा काढायचा. मग तो असा अलगद काढायचा धागा. म्हणजे जशी कोलंबी राहतं ना तशी कोलंबी अख्खी राहते. तुझी साल काढलं ना तर ती कोलंबी अकसून होते. अशी एवढीशी अशी होते ती कोलंबी. तोंडाची बाजू जर चुकून असं खाल्लं ना, त्याला चव लागते तोंडाच्या बाजूला. आणि ती तशी चांगली लागते सालासकट कोलंबी. तो मासाचं तोंड असतं ना, त्याची एक बाजू अशी हे उघडून बघायचं. जर त्या ह्याला आतमध्ये थोडंसं लालसर असेल, लाल लाल असं चिकट लाल लाल असेल तर तो ताजा. आणि नसेल त्याला असं काळपट दिसत असेल तर तो चांगला नाही. तो 2 दिवसाचा 3 दिवसाचा असा असतो. पावसाळ्यात सुकी मासळी, सुके बोंबील, सुकी करंदी, जवळा, हे जे काय असतं सुकं ते खातात.